के कप्तान अशफाक मदार, सूरज उपाध्याय आइकॉन खिलाड़ी है जो मुंबई को बिलोंग करने वाले खिलाड़ी है, विकास कांबळे रहेंगे, सिद्धेश कोंबेकर, कैलाश शिर्के, साईराज सनगरे, प्रवेश पवार, प्रथमेश सूरे और अमरजीत टीम की ओर से इस प्रकार से टीमें खेलती हुई नजर आएगी। यश हल्दनकर, निहार मोरे, स्मित हल्दनकर, साहिल ठीक, प्रज्वल हल्दनकर, मुन्ना बाटकर, वेदांग मोरे, रोहित उर्फ छोटा मयकर और गौरव मडवी। इस तरीके से 9 खिलाड़ी जय भैरी मुरुगवाड़ा हालात ऐसे ही है। वागजाई जरेवाड़ी टीम को अगर आगे पहुंचना है तो इस मुकाबले को जीतना होगा। अगर ये मुकाबला वागजाई जरेवाड़ी टीम हारती है तो जो इस दिन का आखिरी मुकाबला होगा वहां पर किसी एक टीम को हारने की दुआएं करनी होगी। दुआ तो बाद में आप करेंगे लेकिन उससे पहले जीतने की आप मन्नत मांगिए यहां पर। पूजा स्पोर्ट्ससाठी पण तेच असेल, तो सामना जिंकला तर त्यांचं कुठेतरी भविष्य दुसऱ्या मॅच वरती अवलंबून। नक्कीच जर तर वरती भविष्य टिकून राहिलंय ग्रुप बी आणि ग्रुप सी वरती आणि या मॅच वरती कळेल की कोणता संघ सुरक्षित असेल। यंग बॉयज परटवणे आणि जयभैरी मुरुगवाडा या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान एक मोठा सामना असेल आणि काय जबरदस्त सामना झाला। शेवटच्या चेंडूवरती विजय संपादन केला होता जयभैरी मुरुगवाडा संघाने आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलने या मैदानामध्ये तो खेळताना पुन्हा एकदा दिसेल। आणि जयभैरी मुरुगवाडा संघावरती जर आपण लक्ष दिलेलं आहे पूर्णतः 9च्या 9 खेळाडू हे रत्नागिरीचेच आहेत, लोकल खेळाडू आहेत, परंतु दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि त्यांनीही या 2022च्या पर्वामध्ये इतिहास रचण्याचा प्रयत्न निश्चित आतापर्यंत केलाय। समोर येतोय तो यावेळी सूरज उपाध्याय, मॅन फ्रॉम मुंबईचा हा चमचमता सितारा, अतिशय शैलीदार फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू। इथे पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय। स्ट्राईकला असेल तो यावेळी दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आपल्याला हा अंतिम कॉल आहे। ऑल परटवणे, स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला विकास, नॉन स्ट्राईकला सूरज उपाध्याय। बॉलिंग मार्ग होती यश, पहिलं षटक। विकास स्ट्राईकला, यश पहिलं षटक वैयक्तिक आणि संघाकडून।
ऑफसाईड 4. शॉर्ट पॉइंटला एक प्लेअर घेतला गेलाय. कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर मिड ऑन मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण, पहिला स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगलं स्मिथच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूच्या षटकाला केलेली सुरुवात. लोकल बॉयज इथे मात्र हिरो ठरताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत. अप्रतिम गोलंदाजी, चकवा दिला गेलाय, स्लो डिलिव्हरी, इथे मात्र फ्लाइट दिला गेला, तो चेंडूला इथे फसला, पहिला धक्का इथे बसलाय तो. यावेळी ऑल परटवडे संघाला अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब टप्पा आणि चेंज ऑफ पेस, कम्प्लिटली चकवा देणारी अशी गोलंदाजी इथे आपल्याला यशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिलाच मोहरा गाणत, पहिलाच धक्का, पहिलाच हादरा इथे आपल्याला बसलेला पाहायला मिळतोय. अप्पा शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि यानंतर अप्पा शिर्के इथे कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे इथे आपल्याला पाहावं लागेल. समोर आहे तो यश आणि यश विरुद्ध अप्पा. अनेक वेळा अनेक सामन्यांमध्ये आपण पाहिले हे द्वंद्व, परंतु यावेळी चकवताना इथे दिसला यश. अप्रतिम गोलंदाजी, वन्स अगेन ऑफ ब्रेक केलेला चेंडू इथे असा पलटवतोय तो. यावेळी अप्पा शिर्के जरूर अपने फिरकी के जादू से बड़े बड़े बल्लेबाजों को रोकने का प्रयास किया है और इस समय देखिए यहाँ पर फुल टॉस गेंद थी, फुल टॉस पर आउट होते हुए बॉक्स आउट होकर अप्पा शिर्के. और ऐसा कई बार देखा जाता है कि एक गलत गेंद भी आपको बड़ी सफलता दिलाकर जाती है और वही यहाँ पर जो है मिलता हुआ जय भैरी मुरुगाड़ा को. अप्पा शिर्के जैसा बड़ा खिलाड़ी डगआउट में जाता हुआ, खुद कप्तान इस पारी को सजाने के लिए आते हुए अशफाक मदार. एक अच्छी पारी खेलनी होगी, कप्तानशिप भरी पारी खेलनी होगी और इस समय देखा जाए तो टॉस जीतने के बाद जय भैरी मुरुगाड़ा की टीम फील्ड करती हुई नजर आ रही है. यस, इथे निश्चितच यशचाही गौरव झाला पाहिजे मित्रांनो. कारण सांगतो तुम्हाला, कारण अप्पाने लगेचच आपलं फुटवर्क दाखवला आणि त्याच वेळी त्याने लो फुल टॉस केला. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि बॅटची हलकीशी कडा घेऊन दुसरा धक्का इथे बसला तो अप्पा शिर्केच्या स्वरूपात. यावेळी यशचा पुढचा चेंडू अशफाक साठी लेग ब्रेक केलेला चेंडू, चांगलं यशची रक्षण. यावेळी स्मिथच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं इथे झालंय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 गडी बाद 1. क्या कमाल की गेंदबाजी और अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है. और यश ने सच में काबिल तारीफ प्रदर्शन किया, खुद कप्तान भी है, अच्छी कप्तानशिप भी कर रहे, प्रदर्शन भी लाजवाब कर रहे. पिछले मैच में आपने देखा होगा कप्तानशिप भरी पारी की उन्होंने खेली, आखिरी दम तक डटे रहे. हालांकि यहाँ पर विनिंग स्ट्रोक उनके बल्ले से नहीं बना, लेकिन उस जीत में इनकी जो है काफी ज्यादा अहमियत थी. स्ट्राईकला येतोय सूरज उपाध्ये, बॅट फ्रॉम मुंबईचा हा फलंदाज. इथे पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. बॉलिंग मार्क वरती लोकल बॉयज वेदांत, लेफ्ट हँड राऊंड विकेट. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा, स्क्वेअर मारा, एक अतिरिक्त धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद 2 धाबा. वेदांत पुढचा चेंडू घेऊन सूरज साठी, सूरज तयार. यावेळी टाकलेला चेंडू, ओहो, हुकमाचा एक इथे इरादा केला पक्का आणि धक्का क्रमांक मिळतो इथे 3रा. सूरज उपाध्याय बॅक टू ट्रॅव्हल निराश करतोय. निराशाजनक कामगिरी ऑल परटवडे संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले, परंतु लाजवाब हे लोकल बॉयज इथे आपल्याला दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळालेत. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत इथे मुरुगाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. रत्नागिरीचा ग्रामदैवत जय भैरीच्या नावाने खेळणारा हा संघ इथे मात्र आपला दमखम दाखवताना दिसलाय. वेदांत और या भी समोर है तो अमरजीत. जरूर आपने बहुत ही अच्छी बात की, इसी टीम ने काफी कमाल के प्रदर्शन किए हैं और अमरजीत ने आते ही यहाँ पर चौका जड़ा है और उनको पता है इस समय रनों का क्या महत्व है. मुकाबले के दरमियान 6 रन बने इस चौके की बदौलत. अब देखिए टॉप ऑर्डर पूरी तरीके से फ्लॉप हो चुका है. यहाँ से अशफाक मदार और अमरजीत यादव को रन बनाने होंगे और इस समय देखना होगा वेदांत की गेंदबाजी का मुकाबला अमरजीत किस तरीके से करते हैं और वो जानते भली बात इस सिचुएशन में किस तरीके से रन बनाने हैं. और अब तक फील्डिंग का स्तर, गेंदबाजी का स्तर, बल्लेबाजी का स्तर जय भैरी मुरुगाड़ा का शानदार चलता हुआ नजर आ रहा है. टॉस जीतकर फील्डिंग करते हुए और अब तक का गेंदबाजी में जबरदस्त प्रदर्शन कर रही है. ऑस्ट्रेलिया के काफी ज्यादा बाहर, वाइड का इशारा आएगा, रन संख्या बनेगी 207 रन. 7 धाबा. दुसरं षटक प्रगती पथावरती लेग ब्रेक केलेला चेंडू अमरजीतला मात्र इथे काही समजू शकला नाही, परंतु चांगलं यशरक्षण पुन्हा एकदा स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून दुर्धाव चेंडूची सांगता. जी हाँ, हर डॉट गेंद पर भी सेलिब्रेशन कर रहे हैं और अपने खिलाड़ी को मोटिवेट करने का कार्य करते हुए कट किया है अमरजीत के बल्ले से और 2 रन यहाँ पर बनते हुए.
जिस तरीके की फील्ड प्लेसमेंट सजाई गई है उसी के अनुरूप यहाँ पर गेंदबाजी चल रही है, यानी कि एक मैच के लिए स्ट्रैटेजी बनाई गई है, हर प्लेयर के लिए नई रणनीति आजमाई गई, जिसकी वजह से यहाँ पर दिक्कतें बना रहे हैं। और देखिए वेदांत ने और एक विकेट चटकाया है, पहली 2 गेंदें आउट स्विंग की थी, इस बार इन स्विंग गेंद की और अमरजीत को चलता किया है डगआउट की ओर। और एक बड़ा सितारा इस समय आउट होकर जाता हुआ, क्या गेंदबाजी है। अप्रतिम वेदांतची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण या आधीच्या चेंडूवरती तो थोडासा मागे येऊन स्क्वेअर कट खेळताना दिसला आणि हेच वेदांतने हेरलं होतं, कारण पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तो निश्चित करेल। हा माइंडशी खेळला जाणारा हा सामना होता, इथे मात्र अमरजीतच्या माइंडचा विचार केला आणि इन स्विंग केलेला हा चेंडू अमरजीतला बाहेरचा रस्ता दाखवताना इथे पाहायला मिळालाय। जरूर 9 रन बने हैं और थोड़ी सी चिंता का विषय भी जरूर बनेगा, जिस तरीके से यहाँ पर जो है बल्लेबाजी चल रही है यंग बॉयज पलटोने की ओर से। अशफाक मदार जो कि कप्तान बड़ी पारी खेलना चाहते, रोहित मयेकर इस समय गेंदबाजी करेंगे, जिसको फिरकी का जादूगर कहा जाता है, और सामने भी एक रन मशीन है जो रन बनाने के लिए सज्ज है। देखना होगा रोहित मयेकर की इस समय गेंदबाजी पर किस तरीके से बल्लेबाजी होती है। फुल टॉस गेंद जोर से खेला है, अशफाक मदार के बल्ले से ये एक निर्णायक और एक अच्छा चौका निकलता हुआ, इस चौके की बदौलत रन संख्या बनेगी 213 रन, लॉस ऑफ 4 विकेट। चुकीची गोलंदाजी इथे रोहितच्या माध्यमातून गेम चेंजर रोहित मयेकर इथे मात्र असफल ठरलाय, परंतु अशफाक इथे आक्रमण करताना पाहायला मिळालाय। सलग 2 चेंडूवरती दर्जेदार 2 चौकार, इथे कॉन्फिडन्स वाढून जाते ते अशफाक याचे, आणि अशफाकने मनामध्ये ठरवलंय की इथे करो की मरो अशी स्थिती आहे, त्यामुळे इथे मात्र डू और डाय याच पद्धतीने आपल्याला खेळायचंय। आक्रमणावरती आक्रमण करण्याच्या इरादाने अशफाक इथे खेळ करताना पाहायला मिळतोय, आणि रोहितवरती चढवलेला हा हल्ला इथे मात्र आतापर्यंत 2 चेंडूवरती यशस्वी ठरलाय। 2 चेंडूमध्ये 8 धावा अक्षरशः कुठल्या गेलेत अशफाकच्या बॅटमधून। इथे फटका दर्जेदार, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाचा वेध घेतोय, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झालेली ती आपल्याला पाहायला मिळेल कमबॅक करताना रोहित मयेकर। इस समय अच्छी गेंदबाजी की, पहली 2 गेंदों पर 2 चौके जरूर जड़े, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक कर रही है, यही निशानी है रोहित मयेकर की। और एक अच्छा युद्ध दोनों भी बल्लेबाज और गेंदबाज के बीच में चलता हुआ, और इस समय चौका निकलता हुआ, और इस चौके की बदौलत रन संख्या बनेगी 21 रन, 21 रन। अब देखिए टारगेट को आकार देने का कार्य इस ओवर ने किया, यानी कि कुल मिलाकर राजा सर 12 रन बने, यानी कि अच्छा ओवर साबित रहा यंग बॉयज पलटोने के दृष्टिकोन से देखा जाए तो। और आने वाली 5 गेंदों पर अगर यहां से 10 रन भी बना लेते हैं तो एक चॅलेंजिंग और टफ स्कोर यहां पर बन सकता है। यालाच क्रिकेट म्हणतात, पहिला चांगला चेंडूचा सन्मान करायचा, खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, आणि एखाद दुसरा गोलंदाज तुम्हाला मिळणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये टिकून राहून खेळणं खूप आवश्यक आहे। यावेळी स्ट्राईकला इथे आपण पाहतो तर साई आणि नॉन स्ट्राईकला अशफाक। अशफाकने आपली कामगिरी चोख बजावली, परंतु या शेवटच्या 5 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळ साई इथे करेल। ऑल पलटवडे संघाचा हा रायझिंग स्टार आहे साई। ऑफसाइड 4, लेग साइड 3, क्षेत्ररक्षण घेऊन बॉलिंग मार्क वरती इथे आपण पाहतो गोलंदाज यावेळी ड्राइव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, रन आउट होईल साई। साई येईल मैदानाच्या बाहेर, परंतु स्ट्राईक इथे दिलं होतं अशफाकला आवश्यक, आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळालं। अशफाककडे स्ट्राईक येईल, येणारे चेंडू असेल 4, आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील हे इथे आपल्याला पाहायचंय। धावसंख्या इथे रोखली गेले, 5 गडी बाद 21 धावा, 4 चेंडूमध्ये आणखीन 10 धावा जर इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या तर हा सामना रोमांचक आणि रंगतदार इथे निश्चितच पाहायला मिळेल। पुढचा चेंडू अशफाक साठी, यावेळी टाकलेला चेंडू इन स्विंग होता, अप्रतिम फटका, लाजवाब स्ट्रेट ड्राइव फॉर 6 रन्स। जरूर है, और अशफाक ने भी यहाँ पर अपने बल्लेबाजी से काफी प्रभावित किया है, जानते हैं इस सिचुएशन में रन बनने चाहिए थे, और उनके बल्ले से रन बने। अब तक उनके बल्ले से 2 चौके और 1 छक्का शामिल है, और इस छक्के की बदौलत रन संख्या बनेगी राजा सर 27 रन बने। अभी भी इस ओवर की गेंदें शेष है, 3 गेंदें शेष है, तो 3 गेंदों पर और 7-8 रन बनाने का प्रयास करेंगे, लेकिन नहीं, इस बार क्रॉस खेलने के चक्कर में बॉक्स आउट होकर डगआउट में जाते हुए 6वा धक्का इथे मिळतो ऑल पलटवडे संघाला। कमबॅक करताना इथे गोलंदाज पाहायला मिळाला, हल्ला चढवला गेला होता, परंतु वारंवार त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु यावेळी कुठेतरी अंदाज चुकला आणि बॉक्स आउट होऊन बाहेर येतोय तो यावेळी अशफाक। मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल नवीन फलंदाज यावेळी ऑल पलटवडे संघाचा सिद्धेश। स्ट्राईकला असेल, क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल नाही। पुढचा चेंडू सिद्धेश खेळण्यासाठी ते तयार,
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे कॉलिंग चुकलंय. ऍडव्हान्टेज इथे मिळेल, रन आउट होईल. तो सिद्धेश 7वा धक्का इथे मिळतोय तो ऑल परटवणे संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झाले. यावेळी टाकलेला चेंडू लेग साईडच्या बाहेर, लेग टर्न केलेला चेंडू होता. यावेळी असफल ठरतोय. तो फलंदाज एकच धाव अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाते. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव निश्चित इथे मिळेल. 1+1 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाले 29. फ्री हिट असेल, इथे चान्सेस आहेत फलंदाजाला. यावेळी खेळण्याचा प्रयत्न, रनआउट इथे झालाय का? नॉट आउट करार केला जातोय. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या इथे पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 30 धावा. पुन्हा एकदा 31 धावांचं लक्ष. या आधी सलग 2 सामन्यांमध्ये 21 धावांचं लक्ष ठेवलेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर सलग दुसरा सामना 31 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच राजा सर, 20 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. जय भैरी मुरगवाडा संघ 31 धावा या ठिकाणी चेस करण्यामध्ये यशस्वी झाला तर नक्कीच बी ग्रुप मध्ये नंबर 1 वरती तो विराजमान होईल. आणि बाकीचे जे संघ आहेत जर तर वरती निश्चितच विचार केला जाईल. ज्या संघाचा ऍव्हरेज असेल जास्त तोच दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान होईल. परंतु या ठिकाणी जय भैरी मुरगवाडा संघाला पहिल्या क्रमांकावरती विराजमान होण्यासाठी या धावा चेस कराव्या लागतील. 20 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण आहे. जेवढं लक्ष इथे सोपं वाटतं तेवढं लक्ष या मैदानावरती ते सोपं असणार नाहीये, कारण लो स्कोरच्या मॅचेस इथे रंगतदार झालेला आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. परंतु यावेळी ऑल परटवणे संघाकडून कशा पद्धतीने गोलंदाजी होते ना, हे खूप महत्वाचं असेल. 20 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. नक्कीच जय भैरी मुरगवाडा संघाला हा सामना जर जिंकला तर नक्कीच नंबर 1 वरती विराजमान होईल. परंतु जर गमावला तर वरती 3 संघांचं अस्तित्व टिकून राहील. कारण का ऍव्हरेज पाहिलं जाईल. ऍव्हरेज वरती क्रमांक 1 क्रमांक 2 वरती 2 संघ निवडले जातील. ग्रुप बी ग्रुप सी अशा प्रकारे संघ असतील. आणि नक्कीच उद्याच्या रजनीमध्ये ग्रुप डी मध्ये देखील काही संघ खेळताना दिसतील. तर पाहूया आजच्या रजनीमध्ये काय होणार आहे. कालच्या रजनीमध्ये आपण पाहायला गेलं तर 2 संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये संघ अशा प्रकारे आहेत. युवा फ्रेंड्स हापूस ॲग्रो या संघाने सलग 30 सामने जिंकत नंबर 1 वरती आपलं नाव सुनिश्चित केलंय. आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जी लढत झाली होती ती अप्रतिम होती. त्यामध्ये ऑल मिरकवाडा संघाने आपलं स्थान सुनिश्चित केलेलं आहे. एक मला वाटतं चमत्कारिक निर्णय पाहायला मिळाला आणि ॲव्हरेजच्या बळावरती ऑल मिरकवाडा संघ दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान आहेत. म्हणजे 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत. आजच्या रजनीमध्ये देखील काही संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील. जसे यानंतर शेवटचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे पूजा स्पोर्ट्स आणि वाघजाई झरेवाडी. त्यानंतर अनाऊन्स केलं जाईल कोणते संघ आहेत जे सुपर 8 मध्ये दाखल झालेत. तुम्हाला सुपर 8 मध्ये खेळायचं असेल तर हा सामना या दोन्ही संघासाठी तुला मोलाचा आहे राजा सर. आणि यानंतर जर सामन्यामध्ये पूजा स्पोर्ट जिंकली ना तर पुन्हा एकदा तर वरती आपल्याला पॉइंट टेबल जाताना पाहायला मिळेल. सूरज उपाध्ये बॉलिंग मार्गवरती मॅन फ्रॉम मुंबई. राईट राऊंड द विकेट समोर आहेत स्मित शिवलकर. रायझिंग स्टार ऑफ मुरगवाडा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच हा खेळाडू. अल्पावधीमध्ये या अंडर क्रिकेट मधलं एक मोठं नाव.
सुंदर फटका तितकं सूरज क्षेत्ररक्षण साईच्या माध्यमातून निर्धाव चेंडूने षटकाला सुरुवात सूरज उपाध्याय. जरूर बहुत ही अच्छी बात की स्मिथ शिवलकर ने भी काफी कमाल की बल्लेबाजी करते हुए जयभैरी मुरुगवाड़ा के लिए काफी रन बनाकर दिए हैं और इस समय भी उम्मीद है उनसे और इस समय चौका निकलता हुआ क्या जगह बनाई है. पहले मुझे लगता है डबल के लिए सोचना चाहते जैसे ही देखा कि शॉर्ट पिच गेंद है कवर की दिशा में खेला और 4 रन बटोरे. यही खासियत है इस खिलाड़ी की, भली बात ही जानते हैं, जगह बनाते हैं और शॉट सिलेक्शन इनका बखूबी है जहां से रन बनने के चांसेस 100% है. और इस समय स्मिथ शिवलकर के बल्ले से चौका निकलता हुआ और टीम का भी खाता खुलेगा इस 4 रन के साथ. स्मिथ जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला तेवढंच पार्ट जड असणार आहे. ते या विजयभैरी मुरुगवाडा संघाचं. सूरज उपाध्यायचा पुढचा चेंडू स्मिथ आणि दरम्यान यश इथे पुढे सरसावतोय. काही सूचना करण्यासाठी इथे तो पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. काय असेल सूचना हे येणार आपल्याला काळामध्ये पाहायचं आहे. परंतु बॉलिंग मार्गवरती सूरज पुढचा चेंडू घेऊन स्मिथ शिवलकरसाठी. इस बार भी और पिच गेंद थी, सीधे बल्ले से खेला था लेकिन सूरज ने अपने फॉलो थ्रू में फील्ड किया. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. इस समय इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है. 2 गेंदों पर देखना होगा स्मिथ शिवलकर किस तरीके से बल्लेबाजी करते हैं. काफी कॉन्फिडेंस रखते हैं अपनी बल्लेबाजी में और उसी कॉन्फिडेंस के साथ खेलना होगा. क्या स्ट्रोक खेल रहा है, अप्रतिम नेत्र. यही तो मैं तारीफ कर रहा था राजा सर. ये क्वालिटी है और ऐसी कम क्वालिटी होती है किसी बल्लेबाज के रूप में और जब जब टीम को जरूरत पड़ी है तब तब इस स्मिथ ने रन बनाए हैं. शॉट ऑफ द डे आपण या शॉटला इथे बघू शकतो. महत्वाच्या क्षणी एखाद्या हुकमी गोलंदाजा विरुद्ध खेळलेला हा फटका, अप्रतिम फटका. ज्या पद्धतीने याचे वडील आपल्याला क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले त्याही पेक्षा सरस खेळ करताना स्मिथ शिवलकर इथे दिसतोय. बाळा शिवलकर याची चिराज्य इथे मात्र जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यागला टाकलेला चेंडू यावेळी मात्र आप्पा सुरभेच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिलं इथे झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल करताना मुरुगवाडा संघाची धाव संख्या आहे बिनबाद 8 धावा. जैसे कि आपने बात की कि इनके पिताजी भी काफी अच्छे क्रिकेटर है और इस समय मुझे लगता है यूट्यूब पर हमारे साथ जुड़े हुए हैं और इनके इस खेल से बहुत ज्यादा खुश भी रहेंगे कि वो कह रहे हैं कि मेरा रिकॉर्ड मेरा बेटा तोड़ता है तो कोई दिक्कत नहीं क्योंकि उसमें भी मेरा नाम आएगा. उससे पहले मेरे बेटे का नाम जरूर आएगा लेकिन कहीं ना कहीं इस बल्लेबाजी में जरूर मैं कहना चाहूंगा बाप शेर है तो बेटा सवा शेर है. लेकिन इस मैदान के अंदर जरूर एक घमासान चल रहा है इस मैच को जीतने का और जयभैरी मुरुगवाड़ा जानती है इस मैच का क्या महत्व है, हल्के में नहीं लेना चाहती. दूसरी ओर देखा जाए तो यंग बॉयज पलटोनी की टीम इस मुकाबले को जीतते हुए मैच में इस प्रतियोगिता में बने रहने का प्रयास करेगी क्योंकि जब 2 मुकाबले जीतोगे तो पॉइंट टेबल आपके 4 रहेंगे और जिस तरीके से आपने जीते हैं, जिस तरीके से डिफेंड किए हैं, जिस तरीके से विकेट चले गए उसको सबको देखते हुए आपका एवरेज आता है और उसके एवरेज के ऊपर ही आपको पता चलेगा कौन सी टीम पहले पायदान पर है, कौन सी टीम दूसरे पायदान पर है. और इसके बाद अगर वागजाई जहरीवाड़ी टीम जीतती है तो निश्चित रूप से इस ग्रुप के अंदर सी ग्रुप के अंदर और एक उलटफेर होने की आशंका हो सकती है. राजा सर आपको क्या लगता है ऐसा ही होगा आज के दिन में? ऐसा ही होगा. देखेंगे क्या होता है लेकिन इस मैच के ऊपर बहुत कुछ निर्भर करता है. बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय ऑल पलटवडी संघाचा गोलंदाज प्रेमेश वैती पहिला संघाकडून दुसरं षटक राईट हँड राऊंड विकेट. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईडचा करार 1+2 एकूण 3 धावा अतिरिक्त स्वरूपात बोनसच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 11. अजूनही 20 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 15 चेंडू 20 धावा. और जरूर इस समय अगर देखा जाए तो सेंसिबल क्रिकेट बीच मैदान में खेल रहे हैं. एक रन भी बहुत ज्यादा मायने रखते हैं और वही प्रयास इस समय जारी है. यश ने यहाँ पर 1 रन चुराया है, स्ट्राइकिंग एंड पर स्मिथ को लाया है. देखिए जब भी कोई बल्लेबाज रन बना लेता है, अच्छा मिडल करता है तो यही सोच समझदारी में क्रिकेट खेलने की ज्यादातर उसको स्ट्राइक पर लाया जाए ताकि वो हर गेंद पर रन बनाए टीम के लिए और वही कोशिश यहाँ पर कप्तान ने की, सिंगल लेकर उनको स्ट्राइक पर लाया. आणि यश जर आपण पाहिलं तर विराट कोहली प्रमाणे खेळताना इथे दिसतोय. त्याने हेरले सूर्यकुमार इथे आक्रमक झालाय आणि ज्यावेळी विराट कोहली सोबत सूर्यकुमार खेळताना दिसलाय विराट कोहलीने वारंवार सूर्यकुमारला स्ट्राइक दिलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि तीच रणनीती इथे मात्र यश आजमावताना पाहायला मिळतोय. यावेळी आक्रमक झालाय तो स्मिथ आणि स्मिथला वारंवार स्ट्राइक देण्याचा प्रयत्न इथे यश करताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव.
13 रन बने हैं इस वाइड की बदौलत। अतिरिक्त रन ही परेशानियों का कारण बने टीम के लिए। इस बार अपनी फॉलो में फील्ड करते हुए कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, हर डॉट गेंद यहां पर यंग बॉयज पलटोने के खेमे में खुशी की लहर बिखेर देगी और हर एक रन जय भैरी मुरुगाड़ा को जीत के करीब लेकर जाएगी। हर एक रन की कीमत बहुत ज्यादा है, लेकिन इस समय क्या होता हुआ इशारा आएगा लेग बाज के रूप में 2 रनों का, और उस 2 रनों की बदौलत रन संख्या बनेगी 200, कुल मिलाकर 15 रन, 15 रन लॉस। 16 धावांची अजूनही आवश्यकता असेल। थोडीशी टीम मीटिंग चर्चा होईल, खलबत इथे मांडली जातील, रणनीती आखली जाईल, कोणत्या दिशेने कोणत्या टप्प्यामध्ये मारा करायचं याच्या सूचना अमरजीत इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय। साही काही सूचना इथे करताना आपल्याला प्रथमेशला सांगताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय। जरूर है, जितना ज्यादा चर्चा होगा उतना ही ज्यादा खर्चा होगा, क्योंकि मोमेंटम जो बना है उसको तोड़ने का प्रयास हमेशा किया जाता है। डायरेक्ट थ्रो किया, क्या हुआ है, अमरजीत यादव ने क्या खूबसूरत तरीके से 2 रन सुरक्षित कर लिए। अतिरिक्त थ्रो भी इस प्रतियोगिता में काफी महंगे साबित हुए हैं, और इस तरीके की गलतियां आपको प्रतियोगिता के बाहर के दरवाजे खोलेगी, और बने रहना है तो छोटी छोटी गलतियों को सुधारना होगा। दूसरी ओर बल्लेबाज को हर एक गेंद पर रन लेने का प्रयास करना होगा। इस समय अगर देखा जाए तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, रन संख्या बनी है 16 रन बने हैं। पहली ओवर में रन बने थे 8 और दूसरी ओवर में भी रन बने 8। इस तरीके से 16 रन बने। आने वाली गेंदें रहेगी सर 10 और जीतने के लिए चाहिए 15 रनों की जरूरत है। मॅच हाय व्होल्टेज होता हुआ 7.5 का एव्हरेज आहे। 7.50च्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील। कोणता संघ या ठिकाणी विजय संपादन करणार पाहूया। पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी देखील लढत खूप महत्वाची असेल। 10 चेंडू 15 धावा असं समीकरण, आणि या समीकरणाचं उत्तर आपल्याला इथे पाहायचं आहे। स्मिथ आहे स्ट्राईकला, अप्पा शिर्के बॉलिंग मार्फती सर्वात अनुभवी असा खेळाडू ऑल पलटवडे संघाचा इथे आपला अनुभव आणि त्याचबरोबर आपली अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेशकश करेल का हे इथे आपल्याला पाहायचं आहे। जरूर स्मिथ स्ट्राइकिंग एंड पर है, जोर से खेलने का प्रयास किया था, गेंद पैर से जरूर टकराई। अमरजीत यादव थे, शॉर्ट लेग की दिशा में गेंद को फील्ड कर लिया गया, 1 रन जरूर जुड़ेगा। रन संख्या बनेगी 217 रन, तो और 14 रनों की जरूरत है। यश स्ट्राइकिंग एंड पर है, काफी अच्छी पारी सजा रहे। जिस तरीके से अशफाक मदार ने कप्तानशिप भरी पारी खेली है, वैसी पारी इस कप्तान को भी खेलना होगा, और वही प्रयास बीच मैदान में जारी है यश की ओर से। अप्पा शिर्के जैसा एक चतुर गेंदबाज उनके सामने है, लेकिन उसका जवाब भी वो बल्ले से दे सकते हैं। उनके पास ये क्वालिटी है, देखना होगा इस समय इस ओवर की अगली गेंद का मुकाबला किस तरीके से करते हैं यश। अराउंड द विकेट अप्पा शिर्के गेंदबाजी लेकर रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद आती हुई, डॉट गेंदें परेशानियों का कारण बनेगी। यहां से डबल से टारगेट के करीब जाने का प्रयास जरूर रहेगा, लेकिन यश के माइंड में क्या चल रहा है देखना होगा। अपना जो दिमाग है इसको काम पर लगाइए मेरे दोस्तों, क्योंकि कहा जाता है एम्प्टी माइंड इज अ डेविल हाउस। इस खाली दिमाग को शैतान का घर कहा जाता है। इस दिमाग को काम पर लगाइए और इस मैच को जीतने में सफलता हासिल कीजिए। इस बार भी गेंद नीचे रही, अशफाक मदार के दस्तानों में गेंद जाती हुई, डॉट गेंदे खतरों से खाली नहीं रहेगी। रन संख्या अभी भी रुकी 17 रनों पर। अप्रतिम गोलंदाजी आणि अनुभव इथे निश्चितच तो दाखवून देतोय। यशला अक्षरशः जखडून ठेवले। ऑफस्टिकच्या बाहेर वारंवार टाकला जाणारा हा चेंडू इथे मात्र अचंबित करून जातोय तो यश याला। यश यशस्वी खेळी इथे मात्र संघासाठी घातक ठरते की काय याचं उत्तर मात्र अप्पा शिर्के देऊ शकतो। आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब लाईन लेंथ मध्ये मारा करताना इथे आपल्याला पाहायला मिळालंय तो अप्पा शिर्के। अप्पा शिर्केचा पुढचा चेंडू यश साठी, यश तैयार। और जरूर जिस तरीके से पिछला मुकाबला आखिरी गेंद तक चला गया था, क्या ये भी मुकाबला उसी तरीके से होगा या नहीं देखना होगा। अप्पा शिर्के ने कहीं ना कहीं इस बीच यंग बॉयज पलटोने को इस मुकाबले में लाया है। स्मिथ शिवलकर को ही कुछ ना कुछ यहां पर करना होगा। इस आखिरी गेंद पर अब चांस लेने का प्रयास रहेगा, क्योंकि अब तक रन संख्या बनी है 17 रन। जीतने के लिए अभी भी 14 रनों की जरूरत है। एक लंबे स्ट्रोक की तलाश जरूर रहेगी। चौका या छक्का आता है तो सोने पे सुहागा रहेगा। 2 रन भी बनते तो कोई दिक्कत नहीं, लेकिन फिर भी इस गेंद के ऊपर स्मिथ शिवलकर चांस लेना चाहेंगे, जोखिम उठाना चाहेंगे, निडर होकर खेलना चाहेंगे, क्योंकि इसी गेंद के ऊपर कहीं ना कहीं इस मैच का अस्तित्व टिका हुआ है। या चेंडूमध्ये चौका षटकारांची आवश्यकता असेल। फटका खेळला गेलाय, चांगला क्षेत्ररक्षण इथे मात्र रन होईल तो स्मिथ शिवलकर। अप्रतिम गोलंदाजी, गेम चेंजिंग ओव्हर इथे आपण म्हणू शकतो अप्पा शिर्केच्या माध्यमातून, आणि ऑल परटवडे संघ इथे कमबॅक करताना पाहायला मिळालाय। धाव संख्या आहे यावेळी 17 रन बने हैं। 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल। 17 धावा,
5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. एखादा पहिल्या चेंडूवरती जर इथे षटकार ठोकला गेला तर इथे मुरुगवाडा संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला इथे मात्र लेफ्ट हँडर फलंदाज निहाल मोरे निहार मोरे आए हैं और ऐसा कारनामा उन्होंने कई प्रतियोगिता में किया है और देखना होगा इस समय अब इस डूबती हुई नैया को पार कराते या नहीं. देखिए, 2 मुकाबले जीतने वाली टीम थोड़ा सा सेफ तो रहती है, लेकिन 1 नंबर 2 नंबर के लिए यहाँ पर संघर्ष जारी रहेगा. और सबसे ज्यादा यहाँ पर देखा जाए तो यंग बॉयज पलटने की टीम यहाँ पर प्रयास करेगी, क्योंकि उनके खाते में अब तक 2 मुकाबले खेले, 1 जीत दर्ज है, यानी कि 2 पॉइंट उनके खाते में है. दूसरी ओर अगर देखा जाए तो जयभैरी मुरुगवाड़ा ने अब तक इससे पहले 2 मुकाबले खेले, दोनों में जीत अर्जित किए, 4 अंक उनके खाते में. तो ये तीसरा व्यक्तिगत दोनों भी टीमों का मुकाबला है. तो यहां से जीतने की कोशिश करेगी दोनों भी टीमें और मजबूत स्थिति में आना चाहेगी. आने वाली गेंद रहेगी 5 और जीतने के लिए चाहिए 14 रन. सामने रहेंगे निहार मोरे और गेंदबाजी के लिए आते हुए सिद्धेश उर्फ सिद्धू. आराम विकेट गेंदबाजी करने के लिए यहां पर सज होते हुए निहार मोरे स्ट्राइकिंग एंड पर. इनसे बल्लेबाजी से काफी ज्यादा उम्मीद है, लेकिन लक्ष्य के काफी बाहर. वाइड का इशारा आएगा और इस वाइड की बदौलत रन संख्या बनेगी राजा सर 18. 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. काय करणार मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायचंय. स्वैर बारा इथे संघासाठी घातक ठरू शकतो हे जाणणं आवश्यक आहे. 5 चेंडू 13 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण स्ट्राईकला आहे तो निहार मोरे. निहार मोरे पाहूया या पुढच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय. यावेळी टाकलेला चेंडू हाफ स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. इथे समीकरण चेंज होतंय. 5 चेंडू 12 धावा. सलग 2 षटकार इथे ठोकले जातील का 3 चौकार मारण्याचा इरादा केला जाईल. काय करेल निहार मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्गवरती पुढचा चेंडू घेऊन निहार साठी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. इथे पंचांवरती दबाव निर्माण केला जातोय. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. जरूर डिसीजन पेंडिंग पर आकर रुका हुआ है. ये निर्णय बहुत ही ज्यादा महत्वपूर्ण रहेगा दोनों भी टीमों के लिए. एक तरफ रन बनने के चांसेस है, दूसरी तरफ गेंद सेफ जाने के चांसेस है. देखना होगा मेन अंपायर, स्क्वायर लेग अंपायर, थर्ड अंपायर, फोर्थ अंपायर सभी लाइनमैन बीच मैदान में आकर बातचीत करते हुए. धड़कने अब तेज हुई है और जरूर बहुत ज्यादा महत्व रखता है ये गेंद, बहुत ही ज्यादा महत्व रखता है विकेट, बहुत ही ज्यादा महत्व रखते हैं ये रन. देखना होगा यहां पर क्या निर्णय दिया जाता है. लाइनमन आणि दोन्ही पंच यांच्याची सलामसलत होते आणि सर्वांचं लक्ष सोहम भाटकर यांच्या निर्णयाकडे. यस, आउट. बॅटच्या कड इथे घेतली गेली आणि बॉक्स आउट होऊन इथे मैदानाच्या बाहेर येईल तो यावेळी निहार. संघ खतऱ्यामध्ये आता इथे सापडतोय. 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 षटकारांची आवश्यकता आहे, परंतु प्रज्वला इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. या आधीच्या सामन्याचा मॅच विनर असा फलंदाज प्रज्वल. 6 चेंडू आणि इथे धावांची आवश्यकता आहे ती 12. या 12 धावा कुणा त्या संघाचे 12 वाजवत आहेत हेही आपल्याला या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच सर्व प्रेक्षकांचे 12 वाजून गेलेलेच आहेत, परंतु या सामन्यामध्ये एखाद्या संघाचे 12 वाजणार, नक्कीच वाजणार. देखना होगा. आने वाली गेंदें रहेगी 4 और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. देखिए मुश्किल नहीं है क्योंकि सामने 6 रन है तो मौका बन सकता है. इस गेंद पर देखना होगा किस तरीके से वेदांत बल्लेबाजी करते हैं. फुल टॉस गेंद थी, यहाँ पर जोर से खेलने का प्रयास किया था, रोकने का प्रयास, लेकिन 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. रन संख्या बनेगी इस 1 रन की बदौलत 20 रन, यानी कि आने वाली गेंद रहेगी 3 और जीतने के लिए चाहिए 11 रन. फुलटॉस चेंडू होता. बिगिट करण्यासाठी एक चांगली संधी इथे उपलब्ध झाली असती, परंतु क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला, त्यातच इथे तो फसलाय. एकदम इथे मिळाले. समीकरण इथे चेंज होत आहे. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. का इथे 3 चौकार ठोकले जातील का पुन्हा एकदा 2 षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा चेंडू घेऊन प्रज्वल साठी फटका सुंदर.
पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काय आहे निर्णय, काय येतोय निर्णय आपल्यापर्यंत, काय लाईनमनच्या माध्यमातून निर्णय दिला जाईल, काय इथे लगावला जाणारा षटकार पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल आणि पुन्हा एकदा हिरो ठरेल का प्रज्वल, याचा निर्णय मात्र या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु हा सामना हाय व्होल्टेज होतो, यात मात्र कोणती शंका नाहीये मित्रांनो. जरूर जरूर, यही तो खासियत है दोनों भी टीमों की, और यही खासियत है इस प्रतियोगिता की, क्योंकि जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाएगी तब तक आप कह नहीं सकते किस टीम ने बाजी मारी है. और रोंगटे खड़े कर देने वाला है मुकाबला है, सोचने को मजबूर कर देने वाला मुकाबला है, इतिहास के पन्नों पर दर्ज करने वाला मुकाबला है. इतनी रात गए सुबह का एहसास दिलाने वाला मुकाबला है, इतनी ठंड होने के बावजूद पसीने छोड़ने वाला मुकाबला है. देखना होगा राजा सर क्या होता है. गरमागरम सामना आहे, गुलाबी थंडीतला हा गरमागरम सामना इथे अनुभवायला मिळतोय. सर्वांचं लक्ष क्रीडांगणाच्या आतमध्ये असेल, पंचांच्या माध्यमातून अंतिम निर्णय काय पोहोचतोय. इथे जर षटकार करार केला गेला असेल ना तर मात्र प्रज्वल या सामन्याचा हिरो ठरू शकतो. परंतु इथे काय निर्णय येतोय, दॅट इज अ फॉरन्स. नक्कीच थंडी जरी वाढली परंतु थंडी देखील अंडी घ्यायला जाणार आहे. अंड्याचा भाव देखील वाढलेला आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु या सामन्याचा भाव खूप जास्त आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हा सामना तोला मोलाचा आहे, महत्वाचा आहे. इस समय रन संख्या बनी है 24 रन बने हैं. देखना होगा सामने फुटॉस गेंद जोर से खेला है और चौका निकलता हुआ क्या चला है, रन बने हैं 28. अब जाइए फिर से एक बार राजा सर, 1 में 3. एक चेंडू 3 धावा, या आधीचा पराक्रम याच प्रज्वलने करून दाखवलाय. असा सामना या आधीचाही प्रज्वलने आपल्या संघासाठी जिंकून दिलाय. पुन्हा एकदा हा या रजनीचा हिरो ठरतो का. एक चेंडू 3 धावा, इथे जर 2 धावा घेतल्या गेल्या तर सामना बरोबरी जाईल. पुन्हा एकदा आपल्याला इथे टाय झालेला सामना पाहायला मिळेल. इतिहास रचणार हे 2022 पर्व आहे आणि या 2022च्या पर्वामध्ये सर्व आहे. कारण बॉल एक्स्ट्रा बॅटिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रज्वल ज्याने उज्ज्वल अशी कामगिरी केली. निर्णायक शेवटचा चेंडू, एक चेंडू 3 धावा, आडव्या बॅटने खेळलेला फटका डिक्लेअर क्षेत्रामध्ये सामना बरोबर. अप्रतिम नादखुळा लाजवाब फलंदाजी प्रज्वलच्या माध्यमातून, गेम चेंजर असा फलंदाज प्रज्वल. चला चला मयकर साहेब चिठ्ठ्या बाहेर काढा. मी म्हटलं होतं आजच्या दिवसामध्ये जे 12 सामने आहेत त्यामध्ये एक सामना तुम्हाला बरोबरीमध्ये सुटणार आहे आणि आजच्या रजनीमधील सेकंड लाईफ सामना बरोबरीमध्ये सुटला. आता काढा चिठ्ठ्या. अरे बाबा रे बाबा, लफडा झाला, इथे मोठा लफडा झाला. सामना बरोबरी सुटलाय. इथे आपल्याला पाहायचंय काय असेल चिठ्ठी. सुपर ओव्हर, हिट विकेट, मला तरी वाटतं की सुपर 6. कारण का कट्टर गोलंदाज जेव्हा समोर येईल तेव्हा सुपर ओव्हरची चिठ्ठी येऊ द्या, कमी वेळेत रिझल्ट लागेल. कारण सुपर ओव्हरचा निर्णय काय आहे, कंपल्सरी चेस. त्यामुळे देवाजवळ प्रार्थना असेल सुपर ओव्हरची चिठ्ठी इथे उचलली जावी आणि हा सामना लवकर संपेल. एकच मी सांगू इच्छितो, तुम्ही प्रार्थना केली होती की आज कोणत्याही बरोबरीमध्ये सामना सुटू नये अशी प्रार्थना करतो, परंतु ईश्वराने तुमची प्रार्थना ऐकलेली नाही. पुन्हा एकदा मी प्रार्थना करतो की हा सामना बॉलआउट मध्ये जाऊ दे. कारण का बॉलआउट मध्ये जर का गेला तर पुन्हा एकदा बरोबरीची संधी असेल, पुन्हा चिठ्ठ्या उडवल्या जातील. तर ती जी मजा आहे जे कालच्या दिवसा रात्री आपल्याला भेटली, 3 चिठ्ठ्या उडवल्या गेल्या, तसाच थरार पाहायला आपल्याला नक्कीच मिळेल. चला क्रीडांगणाच्या आतमध्ये काय घडतंय पाहूया. कैमरामैन, देखिए एक बात तो कहना चाहूंगा, एक पत्थर को मूर्त बनने के लिए चीनी और हथौड़ी की मार सहनी पड़ती है और यहाँ से आपको चैंपियन बनने के लिए हर एक मोमेंट की मार आपको सहनी पड़ेगी. सरकार भाई, या संपूर्ण या मॅच वरती जर लक्ष दिलं ना आणि मुरुगोडा संघावरती लक्ष दिलं, ज्यावेळी संघ संकटामध्ये सापडलाय ना त्यावेळी प्रज्वल या संघासाठी धावून आलाय. नक्कीच या स्पर्धेमध्ये जयभैरी मुरुगोडा संघाने अप्रतिम कामगिरी केली. प्रज्वल जरी या स्पर्धेमध्ये खेळतो आणि ज्या पद्धतीची कामगिरी आहे, मी म्हणेन की प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा किताबचा तो प्रबळ दावेदार असेल. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. आणि इथे जर सबसे बड़ा फलंदाज कोण असेल ना तर तो प्रज्वल आहे. अप्रतिम फलंदाजी. ज्यावेळी या आधीचा पण सामना आपण नजरेखाली समोर आणला, एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती, यानं चौकार ठोकला. इथेही तेच पाहायला मिळालं.
3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता होती. 2 चौकार ठोकले. शेवटच्या चेंडूवरती ही 2 धावा घेतल्या आणि सामना बरोबरीत आणून दिला आणि पुन्हा एकदा एक संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे उज्ज्वल अशी कामगिरी करणारा प्रज्वल या रजनीचा सुपर हिरो ठरतोय. नक्कीच नक्कीच बहुत ही अच्छी बात की आपने. और ना ही उनके पास कद बड़ा है, ना ही उनके पास पद बड़ा है, लेकिन आज इस प्रतियोगिता का वो खिलाड़ी बड़ा है और इसी खिलाड़ी ने बता दिया कि ना ही कोई पद की जरूरत है, ना ही किसी कद की जरूरत है, लेकिन एक जरूरत है, वो है कॉन्फिडेंस लेवल की जरूरत होती है. और उसी कॉन्फिडेंस लेवल के साथ उन्होंने अपने आप से कहा होगा आई कैन डू इट, मैं ये कर सकता हूं. और यही सवाल अपने आप से पूछा और अपने आप को जवाब दिया अपने बल्लेबाजी से. और फिर से एक बार उन्होंने एक नाजुक पायदान से निकलकर इस मुकाबले को टाई पर रोका. और इस टाई का रोमांच देखने के लिए हमारे तमाम दर्शक इस यूट्यूब पर जुड़े हुए हैं. ना अभावावर जगतो ना प्रभावावर जगतो, आम्ही आमच्या मनगटाच्या ताकदीवर जगतो, हेच दाखवून दिले यावेळी इथे आपल्याला प्रज्वलने. नक्कीच जर तर वरती आपण विचार करत होतो, परंतु या सामन्याने एक वेगळं वळण आणलेलं आहे. या सामन्याला अजून जास्त वेळ घ्यावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये प्रभाकरजी मयेकर सर आमच्यावर जोडले जात आहेत. पाहूया त्यांच्या माध्यमातून चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि नक्कीच 3 चिठ्ठ्या असतील, त्यातील एक सिलेक्ट केली जाईल. हॅलो, बॉल आउट, सुपर 6, सुपर रोड. ओके, निर्णय हे आपल्याला पाहायचंय. नाणेफेक इथे केली जाते. कोण पहिली चिठ्ठी उचलणार हे इथे. आणि यस, इथे मुरुगडा संघ यश इथे चिठ्ठी उचलेल. पहिली चिठ्ठी इथे उचलली जाईल. निर्णायक चिठ्ठी असेल आणि काय निर्णय असेल थोडं कॅमेरामॅनसाठी जागा बघून सोडा. तर नक्कीच मैदानामध्ये आपण पाहू शकता प्रभाकरजी मयेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत आणि चिठ्ठी आमचे मित्र यश मी नक्कीच राजेदादा तुमची मागणी ईश्वराने पूर्ण केलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला सुपर ओव्हर नाही, सुपर 6. सुपर 6 नक्कीच त्याचे नियम देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. तर सुपर 6 चे नियम अशा प्रकारे आहेत. थोडस लक्ष द्या मित्रांनो, थोडस लक्ष द्या. सुपर 6 चे नियम थोडेसे जाणून घ्या. दोन्ही संघाचे कर्णधार थोडस लक्ष द्या. सुपर 6 चे नियम अशा प्रकारे आहेत. 3 गोलंदाज असतील, प्रत्येकाला एक एक चेंडू खेळण्यासाठी दिला जाईल. कर्णधार विकेट किपर असेल, जर तो खेळणार असेल तर तुम्ही विकेट किपर ठेवू शकता आणि प्रत्येकाला एक संधी दिली जाईल. नाणेफेक होईल, तर नंतर तो कर्णधार ठरवेल की समोरील संघाला आधी फलंदाजी दिली जाईल की नाणेफेक झाल्यानंतर तुम्ही ते डिसाइड करायचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सलग गोलंदाजाने 5 वाईड अथवा नो टाकले, नो आणि वाईड काउंट केला जाईल. 5 कंपल्सरी एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले तर समोरील संघाला षटकार दिला जाईल. ओके, म्हणजे अतिरिक्त चेंडू तुम्हाला 5 पेक्षा जास्त टाकता येणार नाही. हे या सुपर 6 चे नियम आहेत. आता नाणेफेक होईल. जो कर्णधार नाणेफेक जिंकेल तो डिसाइड करेल. झालाय. ओके, तुम्ही प्रथम फलंदाजी करणार का क्षेत्ररक्षण? ओके, ठीक आहे, तुम्हाला वेळ दिला जातोय. नो चेंडू टाकला गेला तर नक्कीच फलंदाजाला पुन्हा एकदा गोल्डन चान्स असेल, म्हणजे अजून एक चेंडू खेळण्याची संधी प्राप्त असेल. याआधी आपण पाहिलात मित्रांनो
की बॉल आउट मध्ये देखील सामना टाय झाला होता, सुपर 6 मध्ये देखील सामना टाय झाला आणि तो रिझल्ट सुपर ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. चला बेस्ट ऑफ 3 लवकर नक्कीच त्यांनी चांगलं कॅमेरावर केलंय आणि 2:35 झाले तरी देखील प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, सामन्यामध्ये रंगत अजून वाढणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सामन्याचा निर्णय कळेल. तीन खेळाडूंची नावं निश्चितच कर्णधारांनी पोहोचवायची आहेत आमच्यापर्यंत. राजा दादा, तुम्हाला काय वाटतं, दुसरी चिठ्ठी उचलली जाईल की या सुपर 6 मध्येच रिझल्ट लागेल? तोंड बंद कर, घबरा. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. जेवढी आतुरता आपल्याला आहे त्यापेक्षा जास्त सर्व प्रेक्षकांना आहे. यस 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 बेस्ट ऑफ 3 आमच्यापर्यंत पोहोचवा. बेस्ट ऑफ 3 प्लेयर्स नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. देवरी मुरुगवाडा, आपले 3 प्लेयर परटवणे कोण सिलेक्ट केले ते आमच्यापर्यंत पोहोचवा. परटवणे संघ आपले 3 प्लेयर ची नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या. ठीक आहे, सांगा. इथून सांगतो मी, इथून सांगतो, इथून सांगतो. पहिले कोण उतरणार, दुसरा कोण उतरणार, तिसरा कोण उतरणार. ते उतरल्यानंतर तुम्ही बॉलिंग नाही. हो, ते बॅट्समन आल्यानंतर. मुरुगवाडा आपले 3 बॅट्समन आमच्यापर्यंत त्यांची नावं लिहू द्या. तुमचे सांग. परटवणे संघ आपले 3 प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा. बैरी मुरुगवाड्याच्या खेळाडूंची नावं लिहून घ्या. यश हळदणकर, प्रज्वल आणि स्मिथ आणि स्मिथ शिवलकर. येस, तिन्ही खेळाडूंना एक एक चेंडू टाकायचा आहे आणि तिन्ही खेळाडूंना एक एक चेंडू खेळण्याची संधी प्राप्त होईल. प्रथमतः गोलंदाजी करतील परटवणे संघ आपले 3 प्लेयर आमच्यापर्यंत कळू द्या. यंग बॉयज परटवणे. मी सर्व अतिरिक्त खेळाडूंना विनंती करतो, प्लीज मैदानाच्या बाहेर या, सामन्याचा आनंद घ्या. आणि प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली यंग बॉयज परटोणे या संघाला. लाईनमन्स 6 लाईन कव्हर करा आणि सर्वांनी मॅच मध्ये राहा. आपली कधीही गरज भासू शकते, त्यामुळे लाईनमन्स षटकाराची लाईन कृपया त्या दिशेने लक्ष द्या. सामना बरोबरी तिथे सुटलाय आणि याचं सर्व श्रेय जाते ते प्रज्वल याला. गेम चेंजर असा प्लेयर आहे आणि आजच्या रजनीचा आणि या त्याचबरोबर 2022च्या या पर्वाचा सुपर हिरो म्हणून आपण निश्चितच त्याला आपण गणलं जाऊ शकतं. चला अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपलं सहकार्य करा. आपण कालही सांगितलं ना, आजही सांगितलं, जे असेल ते ॲप्सच्या माध्यमातून तुमच्याकडे एक्झॅक्ट प्रेझेंट येईल. त्यातून सूचना काढायचं, तुमचं तुम्ही मॅनेज करायचं. डोक्याला चला पंच सोम बाडकर, दीपक मयेकर विनंती आहे, सामन्याला सुरुवात करूया.
सोहम, दीपक, चला सुरुवात होऊ द्या. दीपक, जास्तीत जास्त जो षटकार जो संघ इथे ठोकेल तो विजयाला ठोकेल. यश, यशस्वी गोलंदाज यश पहिला चेंडू घेऊन समोर आहे आप्पा शिर्के. एका बाजूला अनुभव तर एक दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास. इथे मात्र कोण यशस्वी ठरणार या पहिल्या चेंडूमध्ये इथे आपल्याला पाहायचंय. बॉलिंग मार्कवरती येतो यश, स्ट्राईकला येतो आप्पा शिर्के. पहिला चेंडू ऑस्ट्रिकच्या बाहेर स्क्वेअर मारा. पहिला वाईड बॉल इथे काउंट केला गेलाय. आहा, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाला. पहिला स्क्वेअर मारा आणि त्यानंतर गुड लेंथवरनं इन स्विंग होणारा हा चेंडू. बॅट बॉलचा संपर्क आहे. 2 धाव चेंडू इथे दाखल होतोय सूरज उपाध्याय. बॉलिंग बार होती येतोय उज्ज्वल अशी कामगिरी करणारा प्रज्वल. गेम चेंजर प्लेअर, आजच्या नाईटचा हा हिरो, सुपर हिरो, सुपर डुपर कामगिरी करणारा. सलग दुसरा चेंडू हा इथे डॉट केलाय. अमरजीत तिसरा चेंडू खेळण्यासाठी इथे सज्ज होईल. एका दुसरा तरी षटकार इथे ठोकला जाईल का? कारण समोर आहे स्मिथ शिवलकर. सर्वांचं लक्ष या चेंडूवरती असेल कारण इथे चौकार ठोकणं खूप आवश्यक आहे. तर समोरच्या संघामध्ये तुम्ही प्रेशर निर्माण करू शकता. अन्यथा फक्त 3 चेंडूमध्ये 1 चौकार जरी ठोकला गेला तर जयभरी संघ विजयी ठरू शकतो. रॅपिड टाकलेला चेंडू इथे बॉल झालाय काउंट. डॉट बॉल. तीनही चेंडू ते डॉट गेलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी 3 खेळाडू ते क्षेत्ररक्षण करताना दिसतील आणि एका षटकाराची आवश्यकता आहे. एका षटकार 3 चेंडू मध्ये 1 षटकार इथे ठोकायचा आहे. कुणाला पहिला आजमावलं जाईल? प्रज्वल पुन्हा एकदा मैदानात आणला जाईल का? प्रज्वलवरती भरोसा दाखवला जाईल का? आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाईल का? टीम प्लेअर इथे राजा फक्त 3 चेंडूंमधील 1 चेंडू षटकार मारायचा आहे जयभैरी मुरुगवाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 1 षटकार मारला तर या ग्रुपमध्ये जयभैरी मुरुगवाडा हा संघ 1 नंबरवरती विराजमान होईल आणि निश्चितच सुपर 8 मध्ये देखील तो दाखल होईल. पाहूया काय घडतंय मैदानामध्ये की पुन्हा एकदा दुसरी चिठ्ठी उचलली जाईल. परंतु ऍडव्हान्टेज असेल. 3 चेंडू आहेत. 1 षटकार मारण्याची गरज आहे जयभैरी मुरुगवाडा संघाला. सूरज उपाध्याय मॅन फ्रॉम मुंबई पहिला चेंडू घेऊन आणि समोर आहे स्मिथ शिवलकर. 3 चेंडू मध्ये 1 षटकाराची आवश्यकता आहे. आप्पा शिर्के आणि अमरजीत षटकार रोखण्यासाठी मिड ऑफ आणि मिड ऑनला. स्लो डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. 1 एक्स्ट्रा बॉल इथे खेळायला मिळेल. महत्वाच्या क्षणी झालेली ही खूप मोठी चूक ठरते ही काय? चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू 1 षटकार. यानंतर पाहूया दुसरा चेंडू घेऊन कोण येते? आप्पा शिर्के येतोय. गेम चेंजिंग ओव्हर ज्याच्या माध्यमातून झाली होती, ज्याच्यामुळे सामन्यामध्ये रंगत आली होती, तो गोलंदाज ज्यानं सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला तो अनुभवी असा गोलंदाज आप्पा शिर्के बॉलिंग मार्क वरती. आणि समोर येतोय यश. यश आपल्या संघाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न यशस्वी करेल का? याचं उत्तर या चेंडूमध्ये पाहायचं आहे. आप्पा टू यश. सुंदर फटका परंतु चेंडू जातो चौकाराच्या दिशेने. सलग दुसरा चेंडू डॉट. अमरजीत अमर आणि शेवटचा जीत
इथे जर छटका ठोकला गेला तर अमरला या स्पर्धेत अमर व्हावं लागेल आणि जर काही ते डॉट गेला तर अमरजीतचा जीत इथे मात्र यशस्वी ठरेल आणि पुन्हा एकदा इथे चिट्या उडवल्या जातील. अमरजीत शेवटचा चेंडू एका षटकाराची आवश्यकता प्रज्वल आणि सलग तीन चेंडू डॉट पुन्हा एकदा टाय बरोबर इथे पुन्हा चिट्या उतरल्या जातील आणि काय निर्णय येतो पाहूया. नक्कीच राजा सर पुन्हा एकदा टाय वरती सामना थांबलाय. तर ज्या दोन चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये बॉलआउट आणि सुपर ओव्हर अशा दोन चिठ्ठ्या असतील. त्यामध्ये पाहूया कोणती चिठ्ठी या ठिकाणी येते. चला, संगणक दोन कर्णधार या फास्ट मुरुगवाडा संघाचे कर्णधार जास्त वेळ घेऊ नका. मुरुगवाडा परतवणे संगनायक लगेचच या. जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी खूप उशीर झालाय. पूजा स्पोर्ट वाघजाई झरेवाडी खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. पूजा स्पोर्ट्स वाघजाई झरेवाडी. पुन्हा एकदा नाणेफेक आणि यावेळी अशफाकला इथे संधी मिळेल चिठ्ठी उचलण्याची. दोन चिठ्ठ्या इथे ठेवल्या गेल्यात. पाहूया काय निर्णय असेल. अशफाक थोडस झूम करिए. सुपर ओव्हर सुपर ओव्हर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. कंपल्सरी चेस म्हणजे याचा अर्थ पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा बनवल्या जातील या तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्याच आहेत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. आपल्याला या सुपर ओव्हर मध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहाटेचे 3 वाजलेत आणि असाच जर टाइमपास करत राहिला तर दुपारचे 12 वाजतील. त्यामुळे विनंती करतोय दोन्ही संघांच्या संघनायकांना जास्त वेळ घेऊ नका. सुपर ओव्हर आहे. एक गोलंदाज आमच्यापर्यंत पोहोचू द्या. थोडस कर्णधारांनी लक्ष द्या. सुपर ओव्हरची मॅच आहे. 2 विकेट असतील. 3 फलंदाजाचं नाव द्यायचं आणि प्रॉपरली एका गोलंदाजाचं नाव दोन्ही कर्णधार. जो गोलंदाजी करेल त्याला फलंदाजी नाही. प्रॉपरली तुम्हाला 3 फलंदाजाचं नाव द्यायचं आहे. गोलंदाजाचं सेपरेट नाव द्यायचं आहे आणि 2 विकेट असतील या सुपर ओव्हर साठी. हा नियम आहे. कालच्या रजनीमध्ये देखील या नियमांचं पालन केलं गेलेलं आहे आणि नक्कीच अरबाज भाई और ज्यादा मजा आ रहा है क्योंकि सच में ये सुपर ओवर का मजा देखने के लिए तमाम दर्शक हमारे साथ अभी भी जुड़े हुए हैं. राजा सर थोड़े से निराश लग रहे. काफी समय हो चुका है. उनका कहना ये था कि यहाँ पर पहला ही चीटी जो है सुपर ओवर निकले. सर ठीक है होना चाहिए क्योंकि देखिए इसके बाद और एक मुकाबला है और इस मुकाबले के बाद भी है या नहीं ये भी पता चलेगा क्योंकि अभी भी इस लिस्ट में शामिल है जो 2-2 मुकाबले खेलने वाले टीमें हैं. तो सुपर ओवर का तरार यहाँ पर जरूर चलेगा. तो देखना होगा इस समय किस तरीके से खेल करते हैं. आणि यानंतर होणारा सामना पूजा स्पोर्ट वाघजाई झरेवाडी. संघनायक आपण तयार राहा. यानंतर आपल्याला कोणताही अवधी दिला जाणार नाही. नाणेफेक होईल आणि दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने तयार राहतील. वाघजाई झरेवाडी पूजा स्पोर्ट आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचू द्या. वाघजाई झरेवाडी प्लेइंग लिस्ट आहे तिचे. पूजा स्पोर्ट्स आपली प्लेइंग 9 आमच्यापर्यंत पोहोचू द्या. ती येतील थांब. अरे ते डिसिजन घेण्यापर्यंत बहुतेक चला आपले 4 प्लेयरची नावं. 3 बॅट्समन 1 गोलंदाज. सरदार भाई ज्यादा टाइम मत लो. अरे एवढा पूजा स्पोर्ट्स
प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. आहे तीच नाणेफेक घेऊ का उडून. सर्व ठिकाणच कॉल दे. 4 नाव, 1 बॉलर, 3 फलंदाज. पहिला कोण? ठीक आहे. पहिल्यांदा यंग बॉयज परटोळे संघाचे घ्या. यंग बॉयज परटवडे. 3 फलंदाज. अशफाक मदार. सूरज जो मुंबईला बिलॉंग करतो तो. सूरज उपाध्ये 2 आणि अमरजित यद्रे 3 आणि गोलंदाज म्हणून आप्पा शिर्के गोलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला जयभैरी मुरुगवाडा संघाकडून गोलंदाज असेल यश हळदणकर. गोलंदाज यश हळदणकर. फलंदाज म्हणून स्मित शिवलकर. प्रज्वल असेल. आणि निहार मोरे. ओके, जोरदार टाळ्या होऊ दे मित्रांनो या सामन्यासाठी. सुपर ओव्हर, कंपल्सरी चेस. हा पॉइंट सर्वांनी लक्षात घ्या. इथे तुम्हाला धावांचा पाठलाग करायचाच आहे. आता वेळ घेऊ नका, क्षेत्राकडून सजून घ्या. चला फास्ट. सुपर डुपर ओव्हरचा सुपर डुपर थरार इथे अनुभवायला मिळतोय. SPL 2022 मध्ये याच्या रजनीमध्ये ही आपल्याला टाय झालेला सामना पाहायला मिळालाय. या आधी सुपर 6 आणि त्यानंतर चिठ्ठी उचलली गेली ती सुपर ओव्हरची. आप्पा शिर्के भरोसेमंद गोलंदाज. इथे मात्र बॉलिंग मार्ग होते. राईट हँड राऊंड विकेट आणि समोर आहे तो निहार मोरे धाव स्ट्राईक एंडला. आपण इथे स्मित शिवलकरला इथे आपण पाहतोय आणि पहिला चेंडू आप्पा शिर्के घेऊन. रिव्हर्स स्वीपचा फटका गलीच्या दिशेने डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धावाने संघाचं खातं इथे ओपन झालेलं पाहायला मिळते. जरूर यहाँ पर प्रयास तो यही रहेगा कि हर गेंद पर रन यहाँ पर ले ले और वही निहार मोरे यहाँ पर करते हुए नजर आ रहे. अप्पा शिर्के इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार रिवर्स अटेम्प्ट किया है. बैक टू बैक यहाँ पर जो है रन ले लिए हैं. रन संख्या बनेगी 4 रन. 4 धावा इथे बनतायत, परंतु फटका दर्जेदार सिलेक्ट केलाय. पहिला गलीच्या दिशेने, त्यानंतर पॉइंटच्या दिशेने शानदार फटकेबाजी. आणि आप्पाही थोडासा डिस्टर्ब झालेले ते दिसतोय, कारण ज्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा त्याने केली होती ते क्षेत्ररक्षण मात्र इथे झालं नाहीये. त्यामुळे निराश हाताळ झालेला आप्पा शिर्के इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निहार मोरे रिव्हर्स स्वीप सलग 2दा इथे अटेम्प्ट करताना इथे दिसलाय. स्मित आहे नॉन स्ट्राईक एंडला. चर्चा, कलबत, बातचीत, रणनीती, गेम प्लॅन, बेस्ट ऑफ 5 इथे मात्र फ्रंटला घेतले गेले चौकार षटकार रोखण्यासाठी. परंतु इथे मात्र 2 धावा घेऊन धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच गुलाबी थंडी या ठिकाणी आले आणि त्या गुलाबी थंडीमध्ये हा सामना देखील अप्रतिम रंगलेला आहे. सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये निहार मोरे 2 चेंडूंवरती 4 धावा करत फलंदाजी करतोय. आप्पा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यॉर्क लाईन टाकलेला चेंडू यावी डॉट जातोय आणि जाणारा डॉट चेंडू इथे मात्र हॉट करून जाईल ते संघाला. जरूर और 2 गेंदे शेष है और इस 2 गेंदों पर और 4 रन जोड़ने का प्रयास निहार मोरे का जरूर रहेगा. अप्पा शिर्के इस ओवर की अगली गेंद करेंगे. इस बार क्या होता है बीच मैदान में स्क्वेअर मारा, वाईड बॉल, वाईड प्लस 2. अशफाक इथे मात्र चेंडू गॅदर करण्यात सफल ठरलाय. 3 धावा बोनसच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत.
जरूर बहुत ज्यादा फायदेमंद रन रहेंगे। इस समय सीधे बल्ले से खेला है, रोकना चाहते हैं अमरजीत ने गेंद को रोका है और बड़ी आसानी के साथ यहां पर 1 रन पूरा कर लिया। रन संख्या बनेगी 8 रन बने हैं। तो और एक आखिरी गेंद है इस सुपर ओवर की। राजा सर, जितने भी रन बनेंगे वो महत्वपूर्ण साबित हो सकते हैं जयभैरी मुरुवाड़ा के लिए। और दूसरी ओर इस गेंद को सेव करने का प्रयास रहेगा अप्पा की ओर से। सुपर डुपर असा सामना आणि सुपर ओव्हरचा थरार इथे अनुभवायला मिळतोय। सलग दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये सुपर ओव्हरचा थरार सलग 2दा अनुभवायला इथे मिळतोय। अप्पा शिर्के ऑन दी मार्क, शेवटचा चेंडू घेऊन समोर आहे तो स्मिथ शिवलकर। जरूर इस ओवर की अगली गेंद जोर से खेलने का प्रयास किया था, 1 रन बड़ी आसानी के साथ यहां पर मुकम्मल करेंगे। रन संख्या बढ़ेगी इस 1 रन के साथ 9 रन बने। अब चाहिए देखा जाए तो यंग बॉयज पर्टोने टीम को यहां पर इस सुपर ओवर में 10 रन बनाने होंगे। धावसंख्या झाले 9, विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आणि इथे परतवडे संघाला 10 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील। कंपल्सरी चेस हा नियम आहे सुपर ओव्हरचा, त्यामुळे 10 धावा इथे बनवाव्याच लागतील। 9 धावा बनवल्या तर आपलं विजयाचं जे स्वप्न आहे ते भंग होईल। जरूर इस सुपर ओवर में 10 रन बनाने हैं तो हर गेंद पर रन लेना होगा, हर गेंद पर 2 रन यहां पर किसी भी हाल में बनाने होंगे। और पूरी तरीके से उम्मीद टिकी हुई है यश हल्दनकर की इस गेंदबाजी में। चतुर गेंदबाज है, मास्टरमाइंड खिलाड़ी है और बखूबी बल्लेबाज के माइंड को बहुत ज्यादा और जल्दी पढ़ लेते हैं। और वैसे ही यहाँ पर गेंदबाजी की उम्मीद रहेगी उनके सभी समर्थकों को। और काफी तादाद में दर्शक इतनी रात गए यहाँ पर जुड़े हुए हैं। मुझे पता है जैसे आज के दिन का जो आखिरी मुकाबला है देखा जाए तो पूजा स्पोर्ट्स और वागजाई जरेवाड़ी, इसके बाद में हर कोई स्टैंड के ऊपर जाएगा, वहां पर कांदा पोहे चाय का मजा लेगा, थोड़ी सी चाय पे चर्चा होगी और अपने घर लौट जाएगा। और ऐसा भी होना मुलाजिम है क्योंकि आज बहुत ज्यादा एंजॉय किया दर्शकों ने इस पूरी प्रतियोगिता को। राजा सर 10 रन चाहिए तो क्या कहेंगे, पहले 3 गेंदों पर ही मुझे ऐसा लग रहा है कि किसी एक टीम का पलड़ा भारी रह सकता है। यस, मुंबईचा हा स्टार खेळाडू इथे मात्र मुंबईचा हा हिरो या क्रीडांगणावरती ही हिरो होईल का इथे झिरो होईल हे आपल्याला पाहायचंय। बॉलिंग मार्क वरती इथे आपण गोलंदाज पाहतोय तो यश स्वतः कर्णधार गोलंदाजीचा बार आपल्या खांद्यावरती घेतोय। राइट हँड राउंड विकेट। जरूर अराउंड द विकेट गेंदबाजी करेंगे यश हल्दनकर इस समय। और सामने रहेंगे सूरज। 10 रनों का पीछा करने के लिए रिवर्स अटेम्प्ट किया है, पहली गेंद पर 2 रन बनाने में कामयाब हो चुके हैं। आने वाली गेंदें रहेगी 4 और जीतने के लिए अब चाहिए 8 रन। 4 चेंडू 8 धावा, काय करणार इथे सूरज उपाध्याय हे आपल्याला इथे पाहायचंय। यशच्या पहिल्या चेंडूवरती दिवस फटकाईचे अटेम्प्ट केला गेलाय, 2 धावांनी स्वतःच संघाचं खातं खोललंय। लेग साइडला बाहेर जाणारा चेंडू आहे, पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव इथे मिळते। संघाची धाव संख्या होईल 3, 4 चेंडू 7 धावा। जरूर सोचने पर मजबूर किया है, इस ठंड में गर्मी बढ़ा देने वाला ये मुकाबला चल रहा है। और बाहेर सलग दुसरा वाईट बॉल, आणखीन एक बोनसच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल। धाव संख्या इथे होईल 4, इथे एका षटकाराची आवश्यकता आहे। सुपर 6 इथे लगावला जाईल का आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न होईल का? मुझे तो ऐसा लग रहा है कि बल्लेबाज ये जोखिम नहीं उठाना चाहेंगे, जो छक्का लगाकर मैच को फिनिश करे वो डबल के लिए जरूर जाना चाहेंगे। और यश हल्दनकर के पास क्वालिटी है, वो भी यहाँ पर गेंदे डॉट निकालना जानते हैं। तो आने वाली गेंदें अभी भी शेष है, 4 और जीतने के लिए चाहिए 6 रनों की जरूरत है। देखना होगा क्या दृश्य दिखाता है ये सुपर ओवर का मुकाबला। इस समय यश हल्दनकर गेंदबाजी के लिए स्वीप अटेम्प्ट किया है, रोकने में कामयाब रहे, 1 रन बड़ी आसानी के साथ यहाँ पर मुकम्मल करते हुए। और रन संख्या बनेगी 5 रन। आने वाली गेंदें रहेगी 3 और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 3 चेंडू आणि 5 धावा। एक चौका ठोकेल का हा माझा भावा हे आपल्याला पाहावं लागेल, कारण इथे अशफाक आलाय। या आधीच्या सामन्याला एक चांगली धावसंख्या देणारा हा फलंदाज स्विंग मध्ये आहे, चांगली फलंदाजी त्याने या आधीच्या सामन्यामध्ये केले आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती याला इथे आजमावलं गेलंय। आप्पा स्वतः मागे राहिला, परंतु अशफाकला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय। पाहूया यशच्या पुढच्या चेंडूवरती कसा खेळतोय अशफाक। जरूर दोनों भी कप्तान है, कप्तान वर्सेस कप्तान वाला ही मुकाबला देखने को जरूर मिल रहा है। उस समय निहार मोरे द्वारा अच्छी फील्डिंग, 1 रन दौड़कर पूरा कर लिया गया है। तो रन संख्या बनी है इस समय 6। तो आने वाली गेंदें हैं 2 और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। 2 गेंदें 4 रन, 2 चेंडू 4 धावा।
कंपल्सरी चेस करायचं आहे, त्यामुळे 4 धावा इथे बनवाव्याच लागतील ऑल पलटवणे संघाला. दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना इथे झुकलेला आहे. 50-50 चान्सेस दोन्ही संघांसाठी. इथे ड्राइव्ह केलंय आणि इथे खूप मोठी चूक झालेली पाहायला मिळते. सूर्याची बात आहे इथे मैदानाच्या बाहेर. यावेळी मात्र जयभैरी संघाचं पारड इथे चढ असेल. एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. 4 की 3 4 ना. एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. देखिए किसी भी हाल में अब चौका आपको लगाना ही होगा, आप डबल के लिए नहीं जा सकते क्योंकि कंपलसरी चेस है, 3 रन आप नहीं ले सकते, वो तो ऑप्शन ही नहीं है. और इस समय अगर देखा जाए तो या तो चौका या तो छक्का, यानी कि बिग हिट करते हुए मैच को जीतना होगा. सुपर 4 ची आवश्यकता आहे. सुपर डुपर 4 आजच्या रणनीतीतला हा शॉट ऑफ द डे. इससे पहले कमाल का प्रदर्शन किया है जयभैरी मुरुगवाड़ा की ओर से, जिस तरीके से बल्लेबाजी रही. अशफाक मदार है कप्तान वर्सेस कप्तान. एक गेंद 4 रनों की जरूरत है, जोर से खेलना चाहते थे और इसी के साथ जयभैरी मुरुगवाड़ा टीम ने पहले पायदान के ऊपर अपना नाम सुनिश्चित कर लिया है. वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड. यंग बॉयज पलटौने टीम 3 मुकाबलों में एक मुकाबला अपने नाम किया है. देखना होगा इस समय अब क्या होता है. सोहम नाणेफेकीसाठी आहे. जा जा जा. नाणेफेकीला जा. चला यानंतर होणारा सामना पूजा स्पोर्ट विरुद्ध वाघजाई चढेवाडी. वाघजाई चढेवाडी संघनायक नाणेफेकीसाठी या क्रीडांगणात या. जयभैरी मुरुगवाडा संघानेही सलग 3 सामने इथे जिंकलेत, त्यामुळे ग्रुप बी मध्येही रन रेटचा विचार निश्चितच केला जाईल. कोणता संघ क्वालिफाय होईल हे आपल्याला यानंतर ऍव्हरेज वरती पाहिलं जाईल. आजच्या रात्रीतली शेवटचा सामना पूजा स्पोर्ट विरुद्ध वाघजाई चढेवाडी. नक्कीच जयभैरी मुरुगवाडा नक्कीच आपण पहिल्या क्रमांकावरती विराजमान झालाय. आपलं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. त्याचबरोबर यंग बॉयज पलटवणे खूप चांगला खेळ तुमच्याही माध्यमातून झाला. पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी SPL कडून मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर आजच्या रजनीमधील शेवटचा सामना असेल पूजा स्पोर्ट्स आणि वाघजाई जरेवाडी या दोन्ही संघादरम्यान. जरेवाडीसाठी हा सामना करा किंवा मर्या